इथल्या बारामतीची विधानसभा बिनविरोध होणार नाहीये। बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल 55 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासह 55 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। या जागेवर पोटनिवडणूक पार पडणार आहे। तर दुसरीकडे बारामतीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे। खरं सांगायचं तर याशी कोणावरच वेळ यायला नको, पण आज मी आदरणीय दादांच्या निधनामुळे मी ह्या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे। ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामती। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट बारामतीला। आपले प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्या सोबत आहे। जावेद, आपण बघतोय एकीकडे महायुतीची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र काँग्रेस ही निवडणूक लढवते आणि काँग्रेससह आणि एकंदरीत राष्ट्रवादीसह तब्बल 55 उमेदवार रिंगणात आहेत। काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच आपण पाहतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक विधानसभेची लागलेली आहे ती काहींची बिनविरोध होईल असा तो सूर एकंदरीत सुरू होता। मात्र गेल्या महिनाभरापासून ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे देखील या ठिकाणी त्यांनी बी गावोगावी दौरे केले होते। मात्र त्यांनी आज पाठिंबा दर्शवला आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा, त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांचा देखील मान राखून त्यांनी उमेदवारी भरली नाही। तरी देखील तब्बल 55 जणांनी आज 68 उमेदवारी अर्ज म्हणजेच एकूण 55 लोकांनी, यामध्ये काँग्रेसचे आकाश मोरे यांच्यापासून ते इतर छोट्या मोठ्या पक्षातील अनेकांनी आणि अपक्षांचा भरणा झालेला आहे। आणि एकंदरीतच ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी बारामतीमधलं काम असेल, प्रशासनातलं असेल किंवा विकास काम असतील आपण पाहिलेले आहेत। आणि त्यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्यानंतर खरं तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोधच व्हायला पाहिजे होती असा सूर बारामतीकरांचा आहे। मात्र तसं असताना दिसत नाही, कारण बारामती तालुक्यातील, बारामती शहरातील आणि परिसरातील उमेदवार कमी आणि बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार जे आहेत ते जास्त या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। ही देखील डोकेदुखी ठरणार आहे। एकूणच आता या अपक्षांना किंवा या छोट्या मोठ्या पक्षांना कसं थांबवता येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि बिनविरोध निवडणूक 55 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये किती उमेदवार माघार घेतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे। माघारीच्या दिवसापर्यंत काँग्रेसची काय भूमिका असणार हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे। जावेद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।